नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशील मराठा समाजाला आरक्षणामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोकशक्ती फाउंडेशन व सकल मराठा समाज नवी मुंबई यांच्या वतीने नवी मुंबईतील नवी मुंबई महानगरपालिका सार्वजनिक रुग्णालय, घणसोलीतील रात्र निवारा केंद्र, ऐरोलीतील यमाई देवी वृद्धाश्रमात विनोद पोकरकर, विजय देशमुख, चंद्रकांत देसाई, विठ्ठल बांगर, नेताजी कदम, राकेश थोरात, महेंद्र उगले, सागर थोरात, निखिल देशमुख, बापूस देशमुख, सुभाष नलवडे, विशाल पाटील, विशाल बागल व अन्य मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते यांच्या सहकार्याने फळ वाटप करण्यात आले. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा आज 44वा वाढदिवस. या निमित्त लोकशक्ती फाउंडेशन व सकल मराठा समाज नवी मुंबई यांच्या माध्यमातून आज आपण सकाळपासून फळ वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटल वाशी या ठिकाणी आमचे सर्व मराठा बांधव असतील, आमचे विनोददादा असतील, इथं देशमुख साहेब, आमची सर्व टीम आहे या ठिकाणी. या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी फ्रूट वाटप करण्यात आलं. तसेच आपला ऐरोली सेक्टर 3 या ठिकाणी सुद्धा आता आपण सर्व हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जरांगे पाटील साहेबांचं, दादांचं आयुष्य वाढावं, त्यांना कुठंतरी एक समाजाच्या वतीने एक सत्कार्य व्हावं या भावनेतून सर्व समाज बांधवांच्या वतीने आज आपण या ठिकाणी ऐरोलीमध्ये सुद्धा आज हा कार्यक्रम करण्यात आला. आज मनोजदादा काम करताना किंवा सकल मराठा समाज काम करताना कोणताही जाती, धर्म किंवा भेदभाव न पाळता सर्व गरजू व गरजवंत समाजाला आपल्याला न्याय कसा देता येईल या भूमिकेतून मराठा समाज कालही काम करत होता व आजही काम करत आहे. आज याच माध्यमातून आज आपण या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रम केला. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सकल मराठा समाज ऐरोली, दिघा, नवी मुंबई यांच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम आयोजित केलेले होते. जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सकल मराठा समाज ऐरोली, दिघा, नवी मुंबई यांच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबिर, लहान मुलांना शालेय वस्तूचं वाटप, रुग्णांना फळ वाटप, रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलं. या ठिकाणी वृद्धाश्रम मध्ये सुद्धा रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं. मी सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं, ऐरोली, दिघा, नवी मुंबई सर्वांच्या वतीनं सन्माननीय मनोज जरांगे दादा पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. संघर्ष योद्धा आणि मराठ्यांचे कैवारी ज्यांच्यामुळे आज मराठ्यांना चांगले दिवस आलेत असे आपले मराठ्याचे आधारस्तंभ मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण नवी मुंबईच्या सर्व मराठा बांधवांच्या वतीने, दिघा, ऐरोलीमधील सर्व मराठा बांधवांच्या वतीने आपण वाशी, नेरूळ आणि ऐरोली भागातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आपण आज फळे वाटपाचा कार्यक्रम घेतला. आज याच माध्यमातून, आज मराठा समाजाच्या माध्यमातून लोकांना कुठेतरी आपण देण्याचा एक, समाजाला कुठेतरी आपण देण्याची एक आपली जबाबदारी म्हणून पार पाडलेली आहे.
आणि आपण काहीतरी एक समाज म्हणून लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्या संघर्ष योद्ध्याने आपल्या मराठा समाजासाठी सगळं केलंय, तर आपण समाजाच्या माध्यमातून काहीतरी लोकांसाठी केलं पाहिजे हाच उद्देश ठेवून आज आपण ऐरोली भागामध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलाय, आमच्या सर्व समाजाच्या बांधवांच्या वतीने दादांना उदंड आयुष्य लाभो हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशी न्यूज नेमडे. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधनिशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.